हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस प्रिया. तुम्हाला माहीतच असेल, नुकतेच महिला व बालविकास आणि ICDS विभागाचे हॉल तिकीट आलेले आहे. आणि दोन्ही परीक्षेचा एक्झाम पॅटर्न टोटली डिफरंट आहे. कारण की ICDS परीक्षेमध्ये ही जी परीक्षा आहे ही 2 सेक्शनमध्ये होणार आहे. म्हणजे आपल्याला सेक्शन 1 45 मिनिट्समध्ये सॉल्व करायचं आहे आणि सेक्शन 2 पण 45 मिनिट्समध्ये सॉल्व करायचं आहे. याआधी आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता, राष्ट्रीय महिला आयोग. त्यामध्ये याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन मी दिली होती. ज्याने तो व्हिडिओ बघितला नसेल तो नक्की बघा, कारण की त्यामध्ये राष्ट्रीय महिला आयोग म्हणजे काय आणि त्याविषयी थोडक्यात माहिती आपण बघितली आहे. आणि महिला व बालविकास परीक्षेविषयी सांगायचं झाल्यास तर ही परीक्षा 4 टप्प्यामध्ये होणार, म्हणजे 4 सेक्शनमध्ये होणार आहे. सेक्शन A, B, C, D आणि प्रत्येक सेक्शन हा 30 मिनिट्सचा असेल. सो दोन्हीही परीक्षा पद्धती खूप डिफरंट आहे, पण यामध्ये आपल्याला काही टॉपिक जे आहे ते सिलेबसमध्ये सिमिलर बघायला मिळतात. तर त्यामधलाच एक टॉपिक आहे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, म्हणजे ह्या दोन्ही परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. तर राज्य बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजे नेमकं काय, तर याची तरतूद आहे बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 अंतर्गत याची स्थापना करण्यात आली. कशाची? राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची. याची जबाबदारी आपल्यास बघाव्यास मिळते शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा 2009, पोक्सो कायदा 2012. जरी हा पोक्सो कायदा 2012चा असला तरी यामध्ये नंतर 2019मध्ये सुधारणा करण्यात आली होती. तर तो पण नोट डाऊन करून ठेवा. 2019मध्ये काय करण्यात आली? यामध्ये सुधारणा करण्यात आली. बाल न्याय कायदा 2015. आता हे जे 3 कायदे दिसत आहे यांच्या राज्यस्तरीय अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचं काम कोण करते? राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. आता ही माहिती झाली राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाविषयी. पण यदाकदाचित आपल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगही विचारू शकते. तर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजे नेमकं काय, याविषयी पण आपण थोडक्यात माहिती बघून घेऊ. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग याची स्थापना झाली होती जुलै 2007मध्ये. हे एक स्वायत्त मंडळ आहे. याचं जर स्वरूप जर पेपरमध्ये विचारलं तर काय, हे एक स्वायत्त मंडळ आहे. याचा कायदा बाल हक्क संरक्षण कायदा 2005 नुसारच आहे. आणि याचे कार्य काय आहे, तर राज्यातील बालकांच्या हक्काचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करणे. आणि या 3 कार्यासाठीच या आयोगाची काय करण्यात आली होती? स्थापना करण्यात आली होती. CRC नुसार. आता CRC काय आहे इथे? CRC म्हणजे बाल हक्क परिषद. तर या CRC नुसार बाल हक्क परिषदेत निर्देशित म्हणजे हे जे CRC आहे यालाच बाल हक्क परिषद म्हणतात. तर या CRC म्हणजेच बाल हक्क परिषदेत निर्देशित मानांकनानुसार वर्तणुकीकरता आयोग विविध उपक्रम राबवितो. हा आयोग काय करतो? विविध उपक्रम राबवतो. तर असं थोडक्यात आपण राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग विषयी माहिती बघितली. आणि याविषयी आपण क्वेश्चन्स पण बघू की पेपरमध्ये यावर कसे क्वेश्चन्स बघायला मिळतील. मी लवकरच याविषयी क्वेश्चन उद्या सकाळपर्यंत टाकून देईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यामध्ये जे माहिती देण्यात आली ही जर तुम्हाला नक्कीच उपयोगी पडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे या चॅनलवर नवीन असतील आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी आणखी काही टॉपिक्स दिलेले आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा. काही योजना आहे त्या बघा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या अतिशय उपयुक्त आहे. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.